लीक होता कामा नये. एक प्रॉपर पद्धतीने त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. रोज काहीतरी नवीन चॅनलवर दिसतंय. सरकारसाठी फार काही चांगलं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. अशा काही गोष्टी या खूप सेन्सिटिव्ह असतात. त्याची अतिशय म्हणजे सरकारने त्याची शांततेने डीप जाऊन माहिती काढली पाहिजे. पण रोज ब्रेकिंग न्यूज कशी होते, एवढ्या बातम्या लीक कशा होत आहेत, सरकार काय करते? काल तुम्ही दिल्ली वहिनी काल मोदी बागेत येऊन गेले असते. मलाही तुमच्या चॅनलवर कळलं. मी तर काल सुप्रीम कोर्टात होते. पक्ष चिन्ह आदरणीय पवारसाहेब उद्धवजींवर झालेला अन्याय आणि आम्ही अनेक वेळा त्याचा पाठपुरावा करतोय. मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांचं आमचं सगळं युक्तिवाद काल ऐकूनही घेतला आणि आम्हाला ऑगस्ट मध्ये तारीखही दिलेली आहे. नागालँड आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन, महाराष्ट्रातल्या आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन आणि चिन्ह आणि पक्षाच्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेब आणि माननीय उद्धवजींकडून काढून घेण्यात आला त्याच्याबद्दलची ही केस आहे. आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टात मी अनेक वेळा एकही असं झालेला नाही दिवस तिथे सुप्रीम कोर्टात आमची केस आहे आणि आम्ही गेलेलो नाही. ज्यांना हवंय त्यांच्या मागे कदाचित अदृश्य शक्ती आहे, त्याच्यामुळे त्यांच्यापैकी कोणी तिथे भेटत नाही आम्हाला. त्यांचे वकील जरूर भेटतात, प्रेमाने आमच्याशी बोलतात. कारण का अर्धे वकील जे त्यांचे आहेत त्यांचे आणि माझे कौटुंबिक संबंध गेले 30-40 वर्षाचे आहेत. त्याच्यामुळे दोन्ही बाजूचे वकील हे आमचेच आहेत. फक्त त्यांची फी दुसरे कोणीतरी भरतात. नक्की कोण भरतं हेही कळत नाही. पण अदृश्य शक्ती त्यांची सगळी यंत्रणा चालवते. कारण का क्लायंट कधीच दिसत नाही. भाजपकडून साहेबांना भेटायला दिसतात कधी कधी. ते काय कळत नाही बाबा, कोण काय मलाही कळत या प्रश्नाचं उत्तर त्याला विचारायला लागेल ना, मी कसं सांगणार. आशा काकी माझ्या काकी आहे आणि मला कौटुंबिक नाती ही खूप महत्वाची आयुष्यात वाटतात आणि शेवटी आयुष्यात नातीच महत्वाची असतात. बाकी काय यश अपयश सत्ता पैसा येते आणि जाते, शेवटी नातीच राहतात. काही याची संवाद यात्रा सुरू होणार आहे. भाजप 288 विधानसभा मतदारसंघात जाणार आहे. पण त्याआधी बावनकुळेंनी असं सांगितलं की लोकसभेत महाविकास आघाडी खोटं बोलली, लोकांना खोटे नरेटिव्ह सेट करून 31 जागा जिंकून आल्या, ते हाणून पाडू आणि महाविकास आघाडीचा खरंच चेहरा लोकांसमोर आणण्यासाठी संवाद यात्रा असणार. चांगली गोष्ट आहे. कधीतरी भारतीय जनता पक्ष जर खरं बोलणार असेल तर मी त्याचं मनापासून स्वागत करते. माझे 3-4 प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं की भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचारावर त्यांचं काय लाईन आहे याच्याबद्दल पारदर्शकपणे खरं सांगावं. त्यांच्यावर त्यांनी आरोप केले, प्रत्यारोप केले, त्याचं नक्की काय झालं, म्हणजे जे भ्रष्टाचारी होते का नाही, भ्रष्टाचारावर पारदर्शकपणे भारतीय जनता पक्षाने त्यांची लाईन घ्यावी. त्यानंतर शेतकऱ्यांबद्दल दूध कांदा आणि हमी भावावर त्यांची लाईन काय याच्याबद्दल त्यांनी पारदर्शकपणे त्यांची लाईन घ्यावी. महागाई बद्दल त्यांचं काय मत आहे, वर्ल्ड इकॉनॉमी, राज्याची इकॉनॉमी, महाराष्ट्राने घेतलेलं लोन याच्याबद्दल, महाराष्ट्राची फायनान्शियल पोझिशन आणि ते जे सगळे स्कीम्स अनाऊन्स करतायत त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पैसे आहेत का, काय जुमलेबाजी आहेत याच्याबद्दल पारदर्शकपणे त्यांनी उत्तर या संवाद यात्रेवर. आणि बेरोजगारीवर ज्या महाराष्ट्राचा सातत्याने देतोय, महाराष्ट्राच्या इन्व्हेस्टमेंट दुसऱ्या राज्यात जात आहेत, याच्यावर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष, हे फक्त प्रश्न भारतीय जनता पक्षाला विचारून चालणार नाही, ते करावं लागेल. आणि नक्की या सरकारमध्ये काय चाललंय. आजच्याच म्हणजे RSSने एक आरोप केला होता, RSSने 2 आरोप या सरकारवर केलेले, त्याच्यावरही त्यांनी उत्तर द्यावं. एक असा RSSने आरोप केलेला आहे की 180 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा शेती मंत्रालयामध्ये झालेला आहे आणि तो आरोप मी करत नाहीये, तो RSS करतोय. तुमच्या चॅनलवर तो कव्हर झालेला आहे. तर 180 कोटी रुपयाचा जो कृषी मंत्रालयाचा भ्रष्टाचार तो देवेंद्रजींपर्यंत पोहोचवला, तो RSSनी पोहोचवला. मी RSSचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एवढी नैतिकता दाखवलेली आहे की ते अशा बाबतीत नो कॉम्प्रोमाइज करता आहेत. तर RSSनी जी प्रस्ताव, जो प्रश्न देवेंद्रजींकडे मांडला भ्रष्टाचाराचा 180 कोटी रुपयाचा, त्याचा पुढे काय झालं याचं उत्तर ह्याच आम्हाला यात्रेत द्यावं. आणि आजच्याच एका मोठ्या आणि महत्वाच्या वर्तमानपत्रात
काय त्याचं नाव, एक RSS एक मॅगझिन आहे विवेक नावाचं, ऑर्गनायझर नाही विवेक, ऑर्गनायझर इंग्लिश मध्ये येतं, विवेक नावाचं त्यांचं एक मॅगझिन आहे, त्याबद्दलही काही लेखांचे आले. त्या सगळ्याची उत्तरं की भारतीय जनता पक्ष नक्कीच पारदर्शकपणे या यात्रेत महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार याच्यावर पारदर्शकपणे या महाराष्ट्राला सांगेल, एवढीच माझी अपेक्षा आहे.